नमस्कार. इतिहासात ना काही विजय असे असतात जे जिंकल्याच्या आनंदापेक्षा त्या विजयासाठी दिलेल्या किमतीमुळे जास्त लक्षात राहतात. आज आपण अशाच एका विजयाची आणि त्यागाची गोष्ट ऐकणार आहोत. पण ही गोष्ट सुरू करण्याआधी एक विचार करूया. खरंच, विजयाची खरी किंमत काय असते? म्हणजे एखादी लढाई जिंकण्यासाठी, एखादं ध्येय गाठण्यासाठी काय काय गमवावं लागतं? हाच प्रश्न या संपूर्ण कथेच्या अगदी मुळाशी आहे. तर मग सुरुवात करूया. गोष्टीची सुरुवात होते राजमाता जिजाबाईंच्या एका इच्छेपासून. बघा, मराठ्यांचं स्वराज्य आकार घेत होतं. एक एक करून किल्ले जिंकले जात होते, पण एक किल्ला होता जो स्वराज्याच्या काळजाला काट्यासारखा सलत होता. तो किल्ला म्हणजे कोंढाणा. आणि तो अजूनही शत्रूंच्याच ताब्यात होता. आता या गोष्टीतली मुख्य पात्र आहेत राजमाता जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज आणि अर्थातच तानाजी मालुसरे. तर झालं असं की एके दिवशी जिजाऊ मासाहेबांनी महाराजांना बोलावून घेतलं आणि अगदी स्पष्टपणे सांगितलं की शिवबा, कोंढाण्यासारखा इतका महत्वाचा किल्ला शत्रूच्या हातात असणं आपल्या स्वराज्यासाठी खूप मोठं संकट आहे. महाराजांना हे 100% पटत होतं, पण त्यांना ही पण कल्पना होती की कोंढाणा जिंकणं म्हणजे काही खायची गोष्ट नाहीये. ही मोहीम प्रचंड प्रचंड अवघड होती. आणि का अवघड होती? कारण कोंढाणा म्हणजे साधा किल्ला नव्हता, तो एक अभेद्य किल्ला होता. विचार करा, उंच, सरळ सोटकडे, मजबूत तटबंदी आणि दिवसरात्र शत्रूचा कडक पहारा. म्हणजे कोंढाण्यावर चालून जाणं म्हणजे थेट मृत्यूलाच आमंत्रण देण्यासारखं होतं. आता महाराजांपुढे प्रश्न होता की या मृत्यूच्या दारात जाणाऱ्या मोहिमेची जबाबदारी द्यायची तरी कोणाला? कोण आहे असा वीर जो हे अशक्य काम शक्य करून दाखवेल? आणि मग त्यांच्या डोळ्यासमोर एकच नाव आलं, एकच चेहरा आला, ज्याच्या शौर्यावर, ज्याच्या निष्ठेवर महाराजांना डोळे झाकून विश्वास होता. हे नाव होतं तानाजी मालुसरे यांचं. अरे, तानाजी म्हणजे फक्त महाराजांचे बालपणीचे मित्र नव्हते, ते स्वराज्याच्या इमारतीचा एक भक्कम खांब होते. त्यांची निष्ठा ही साधीसुधी मैत्री नव्हती, तर स्वराज्याप्रती एक समर्पण होतं. कमालीचे शूर, ताकदीने जबरदस्त आणि डोक्याने तितकेच हुशार. आणि गंमत बघा, ज्या क्षणी महाराजांचा हा निरोप तानाजींकडे पोहोचला ना, तेव्हा ते स्वतःच्या मुलाचा, रायबाचा लग्नाच्या तयारीत होते. म्हणजे विचार करा, घरात लगीन घाई, आनंदाचं वातावरण आणि अशा वेळी स्वराज्याची हाक आली. पण तानाजींसाठी कर्तव्य सगळ्यात मोठं होतं. त्यांनी एका क्षणात निर्णय घेतला आणि त्यांचे ते अजरामर शब्द इतिहासात कोरले गेले. आधी लगीन कोंढाण्याचे आणि मगच माझ्या रायबाचे. तर असं स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला सारून तानाजींनी कर्तव्याचा मार्ग निवडला. आता त्यांच्यासमोर एकच ध्येय होतं, एक अशक्य वाटणारं ध्येय, कोंढाणा सर करणं. हे बघा, किती मोठी निवड होती ही. एका बाजूला स्वतःच्या मुलाच्या लग्नाचा आनंद, सगळं कुटुंब, आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्याची जबाबदारी, एक धोकादायक मोहीम. पण तानाजींनी क्षणभराचाही विचार केला नाही. त्यांनी स्वराज्याचं कर्तव्य निवडलं. हा त्याग किती मोठा होता याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आता कोंढाणा जिंकायचा तर सरळ मार्गाने तर शक्यच नव्हतं. म्हणून तानाजींनी एक जबरदस्त धाडसी प्लॅन बनवला. त्यांनी गडाची अशी एक बाजू निवडली जिथे जवळजवळ पहाराच नसायचा. का? कारण तिथे होता एक उंच सरळ सोट कडा. कुणी विचारही करू शकत नव्हतं की तिथून कुणी चढून येईल. आणि तानाजींनी ठरवलं की आपण रात्रीच्या अंधारात तोच कडा चढून वर जायचं. त्यांची योजना अगदी स्पष्ट होती. 3 टप्प्यांमध्ये. पहिला टप्पा, रात्रीच्या मिट्ट काळोखात तो धोकादायक कडा चढून गडावर पोहोचायचं. दुसरा टप्पा, वर पोहोचताच तिथल्या पहारेकऱ्यांना काही कळायच्या आत संपून टाकायचं. आणि मग तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, गडाचा मुख्य कल्याण दरवाजा उघडायचा, जेणेकरून खाली वाट पाहणारं आपलं बाकीचं सैन्य आत येऊ शकेल. आणि मग ती रात्र आली. ठरल्याप्रमाणे मध्यरात्री तानाजी आपल्या मोजक्या पण जिगरबाज मावळ्यांना घेऊन तो कडा चढले. वर पोहोचताच एकच जल्लोष झाला आणि घनघोर लढाईला सुरुवात झाली. आता गडावर जो किल्लेदार होता तो काही साधासुधा नव्हता. त्याचं नाव होतं उदयभान राठोड. एक प्रचंड पराक्रमी आणि ताकदवान राजपूत योद्धा. म्हणजे तानाजींसमोर एक तगडं आव्हान उभं होतं. हर हर महादेवच्या गर्जनेने आसमंत दणाणून गेला आणि तानाजींचे मावळे शत्रूंवर तुटून पडले. गडावरच्या सैन्याला तर काही कळलंच नाही की हे झालं काय. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्यांची दाणादाण उडाली.
सगळीकडे एकच कल्लोळ, तलवारींचे खणखणाट आणि किंकाळ्या घुमत होत्या. आणि मग त्या रणधुमाळीत ते दोघे एकमेकांसमोर आले. एका बाजूला स्वराज्याचा सिंह तानाजी मालुसरे आणि दुसऱ्या बाजूला गडाचा किल्लेदार उदयभान. आता हे स्पष्ट होतं की या लढाईचा निकाल या दोघांच्या द्वंद्वयुद्धातूनच लागणार होता. अरे काय लढाई झाली असेल ती! दोघेही एकमेकांना इंचभरी मागे हटू देत नव्हते. तलवारीवर तलवारी आदळत होत्या आणि त्याच लढाईत एका क्षणी उदयभानचा एक जोरदार वार तानाजींच्या ढालीवर बसला आणि ढाल तुटली. पण ढाल तुटली म्हणून तानाजी थांबले नाहीत, ते डगमगले नाहीत. ढाल नसतानाही आपल्या हातावर वार झेलत ते लढत राहिले. पण अखेर उदयभानचा एक घाव वर्मी लागला आणि स्वराज्याचा तो वाह तानाजी मालुसरे गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळले. ते धारातीर्थी पडले. विचार करा, ज्याच्याकडे बघून लढत होते तोच नेता डोळ्यासमोर पडलेला. हे पाहून मावळ्यांचं अवसानच गळालं. पण ही गोष्ट इथेच संपत नाही, कारण यानंतर जे घडलं त्याने या लढाईचं चित्रच पालटून टाकलं. आपला सेनापतीच पडलाय हे पाहिल्यावर मावळ्यांचा धीर सुटला. सगळा गोंधळ उडाला आणि ते जीव वाचवण्यासाठी पळायला लागले. हाताशी आलेला विजय आता पराभवात बदलताना दिसत होता. पण त्याच वेळी तानाजींचे भाऊ सूर्याजी गडावर पोहोचले. त्यांनी पाहिलं की मावळे पळतायत. त्यांनी एक क्षणही विचार केला नाही. धावत जाऊन त्यांनी कड्यावरून खाली उतरायचे दोर कापून टाकले आणि मावळ्यांना ओरडून म्हणाले, अरे तुमचा बाप इथे मरून पडलाय आणि तुम्ही असे बायकांसारखे पळताय? आता मार्ग एकच आहे, एकतर शत्रूशी लढा, नाहीतर या कड्यावरून उड्या टाकून मरा. सूर्याजींच्या त्या शब्दांनी जणू काही वीज संचारली मावळ्यांमध्ये. त्यांचं रक्त सळसळलं. ते मागे फिरले आणि दुप्पट त्वेषाने शत्रूंवर तुटून पडले. अशी घनघोर लढाई झाली की शत्रू कापला गेला आणि अखेर कोंढाणा मराठ्यांनी जिंकला. हे घडलं होतं सन 1670 साली. जेव्हा ही विजयाची बातमी घेऊन दूत महाराजांकडे पोहोचले, महाराजांना नक्कीच आनंद झाला. पण जेव्हा त्यांना कळलं की हा गड जिंकण्यासाठी आपला लहानपणीचा मित्र, आपला सर्वात शूर सरदार तानाजी आता या जगात नाहीये, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांच्या तोंडून ते इतिहासातले अजरामर शब्द बाहेर पडले. गड आला, पण माझा सिंह गेला. आणि आपल्या त्या सिंहाच्या शौर्याला, त्याच्या बलिदानाला आदरांजली देण्यासाठी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचं नाव बदलून सिंहगड ठेवलं, सिंहाचा गड. आणि आजही इतक्या वर्षांनंतरही आपण त्या किल्ल्याला सिंहगड म्हणूनच ओळखतो. तानाजी मालुसरेंची ही गोष्ट फक्त एका लढाईची नाही आहे. ही गोष्ट आहे शौर्याची, निष्ठेची आणि सर्वोच्च त्यागाची. आणि शेवटी हाच प्रश्न उडतो, नाही का, की असं काय असतं एका व्यक्तीमध्ये की त्यांचं बलिदान त्यांना इतिहासात कायमचं अजरामर करून जातं.